नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे इसब. त्याला इंग्रजीमध्ये एक्झिमा म्हणले जाते, ॲटोपिक डर्मॅटायटिस पण असे म्हटले जाते. तर हा त्वचारोग आहे. इंग्रजीमध्ये याला एक्झिमा असे म्हणतात. ग्रीक भाषेत याला अर्थ आहे उकळणे. इसब हा त्वचेचा शोध म्हणजे इन्फ्लमेशन, म्हणजे त्वचेला आतमध्ये आणि बाहेर दोन्ही बाजूला जर सूज आली असेल तर त्यामुळे होतो. त्वचेवर पुटिका किंवा पुय्या म्हणजे लहान लहान फोड दिसतात. हा अतिशय सर्रास आढळणारा असा त्वचारोग आहे. इसब हा एक संरक्षणात्मक रोग आहे. शरीर विषाक्त झाल्यामुळे तो होतो, म्हणजे शरीरामध्ये भरपूर विषारी टॉक्सिक पदार्थ साठल्यामुळे हा रोग होतो. या रोगाचे अनेक प्रकार आहेत आणि बहुतेक सगळे घर करून राहणारे आहेत. याची लक्षणे काय आहेत? इसब या त्वचा रोगाच्या तीव्र स्वरूपामध्ये त्वचा लालसर आणि सुजलेली दिसते. त्या जागी बारीक फुटकुळ्या असतात आणि त्याची भयंकर आग होते. फुटकुळ्या फुटल्यानंतर खरबडीत आणि ओलसर भाग तयार होतो. या भागातून रंगहीन द्रव पाझरतो आणि तो वाळल्यानंतर त्वचेवर त्याचे थर तयार होतात. रात्री शरीरातील उष्णता अंगावरच्या कपड्यांनी कोंडून धरली जाते, त्यामुळे इसब रात्री जास्त त्रासदायक होतो. इसब मध्ये सतत खाज असते. इसब ओलसर असेल तर जीवाणूचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. खाजवल्यामुळे इसब लवकर बरा होत नाही. खाजवल्यामुळे इसब इतर भागामध्ये जास्त पसरतो, त्यामुळे वाळायला आणि खपल्या पडायला वेळ लागतो. आता याची कारणे काय आहेत? ॲलर्जी हे इसब होण्याचे मुख्य कारण आहे. कपडे धुण्यासाठी साबण किंवा डिटर्जंट वापरतात, त्याची ॲलर्जी असेल तर स्त्रियांना हाताला इसब होतो. धातूची ॲलर्जी असेल तर धातूची अंगठी घातल्यामुळे बोटाला ॲलर्जी होते. सॅन अँटोनियो मधील टेक्साया हेल्थ सायन्स सेंटरने नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये असे दिसून आलेले आहे की 75% मुलांना अन्नपदार्थाच्या ॲलर्जीमुळे इसब होतो. अंडी, शेंगदाणे, चॉकलेट, गहू, गायीचे दूध, चिकन आणि बटाटे या पदार्थाची ॲलर्जी बऱ्याच जणांना असते. शरीरातील विषारी पदार्थ अनेक मार्गाने बाहेर न पडता तसेच साठून राहतात. इसब होण्याचे हे मूळ कारण आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थ मल विसर्जनातून बाहेर पडतात, तर काही मूत्रावाटे, श्वासावाटे आणि त्वचेच्या सूक्ष्म छिद्रावाटे बाहेर पडतात. इतर मार्गांनी विषारी पदार्थ नीट बाहेर पडू शकले नाहीत तर तेच काम करण्यासाठी त्वचेला जास्त प्रयत्न करावा लागतो आणि त्वचेमधील सूक्ष्म छिद्रातून विषारी पदार्थ नीट बाहेर पडले नाहीत तर ते तिथेच साचून राहतात. त्यामुळे जीवाणूंचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते आणि इसब, फुटकुळे येणे, गाठी येणे इत्यादी त्वचारोग होतात. चयापचयाचा दोष असेल, म्हणजे पचनाचा दोष असेल, तर बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ होत नसेल, आहारामध्ये पोषक घटकांचा अभाव असेल, मानसिक तणाव असेल, असूया, उदासीनता इत्यादी अनेक भावना मनामध्ये सतत घर करून असलेली, तर इसब होण्याची शक्यता जास्त असते. इतर रोगाची लक्षणे दाबून टाकण्यासाठी घेतलेल्या औषधाचा परिणाम म्हणून सुद्धा इसब होतो. आता याचे उपचार काय आहेत? त्वचेवर मलमे लावून इसब तात्पुरता बरा होतो. औषधांनी लक्षणे दाबून टाकल्याने रोगाचे स्वरूप नंतर जास्तच गंभीर होते. शरीर आणि रक्त शुद्ध करणे हाच इसब बरा करण्याचा उत्तम मार्ग आहे. सुरुवातीला 5-6 दिवस संत्र्याचा रस आणि पाणी घेऊन उपवास करावा. रोगाचे स्वरूप बघून लंघन काळ ठरवावा. लंघनामुळे शरीरातील विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. इसब वाढला असा गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते, कारण की आपण लंघन केल्यामुळे विषारी पदार्थ जास्त प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे इसब जो आपला त्वचारोग आहे तो जास्त वाढला जातो. त्यामुळे आपल्याला गैरसमज होतो की इसब आपला वाढलेला आहे, परंतु लंघनामुळे हळूहळू चांगला फायदा होतो आणि जेवढे टॉक्सिक शरीराच्या बाहेर जाईल तेवढा आपल्याला लवकर फरक पडतो. फळे, मीठ न घातलेल्या कच्च्या आणि वाफलेल्या भाज्या,
कोंड्यासकट कणकेची पोळी असा आहार उपवास काळ संपल्यानंतर सुरू करावा. गाजर आणि खरबूज अत्यंत लाभदायक आहे. तुपाऐवजी खोबऱ्याचे तेल वापरावे. काही दिवस दही आणि दूध घ्यायला सुरुवात करावी. त्यानंतर हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये बीजे, कवचफळे, धान्ये, भाज्या, फळे असावीत. आहारामध्ये कच्च्या कोशिंबिरीचे प्रमाण जास्त असावे. मूग, सोयाबीन यांना मोड आणून खावी. या आहारासोबत वनस्पतीजन्य तेल, मध आणि यीस्ट घ्यावे. रोगामध्ये होणारी सुधारणा बघून आवश्यकतेप्रमाणे 2 महिन्यानंतर पुन्हा एकदा 5 दिवसाचे लंघन म्हणजे उपवास करावा. रोगाचे स्वरूप दीर्घकालीन असेल तर पूर्ण सुधारणा होईपर्यंत आठवड्यातून 1 दिवस उपवास करावा. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, साखर, मैद्याचे पदार्थ, पॉलिश केलेला तांदूळ, डबाबंद पदार्थ खाऊ नयेत. फक्त शुद्ध आणि नैसर्गिक पदार्थ खावेत. गाजराचा रस 300 मिली आणि पालकाचा रस 200 मिली असा मिश्र करून काही दिवस रोज घेतला तरी इसबगोलवर फायदा होतो. रुग्णाला जास्तीत जास्त मोकळी हवा मिळायला हवी. अंगामध्ये घट्ट कपडे घालू नयेत. पुरुषांनी जीन्सचा वापर करू नये. कामाच्या वेळेमध्ये मोकळे असे कपडे घातणे गरजेचे आहेत. दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी घ्यायला हवे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा आंघोळ करायला हवी. आंघोळ करण्यापूर्वी इसब सोडून सर्व शरीर तळहातांनी खसाखसा चोळून काढावे. इसब झालेल्या भागावर खोबरेल तेल लावावे. त्यामुळे त्वचा मऊ राहते. हळूहळू धावणे म्हणजे जॉगिंग किंवा चालण्याचा व्यायाम करावा म्हणजे पचन सुधारते. सकाळी सूर्य स्नान घेतले तर इसब झालेल्या भागावर जंतू मरतात. इसब झालेल्या भागावर मातीचा हलका लेप दिल्याने सुद्धा चांगला फायदा होतो. लेप 1 तासभर ठेवावा. असे दिवसातून 3-4 वेळा लावावा. जलचिकित्सा. इसब तीव्र स्वरूपाचा असेल तर थंड पाण्याच्या पट्ट्यात ठेवाव्यात. त्यावर लोकरीचे गरम कापड गुंडाळावे. दर अर्ध्या तासांनी आतली पट्टी 55 अंश ते 60 अंश फॅरनहाईट पाण्याने भिजवावी. पट्टी ओली असल्यामुळे अतिशय खाज किंवा वेदना झाल्या तरी त्या हळूहळू कमी होतात. थंड पाण्याच्या पट्ट्या दिवसातून 2-3 वेळा आठवडाभर लावाव्यात. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.